29 ऑगस्टला मनोज जरांगेंचं पुन्हा आंदोलन. गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार मनोज जरांगेंचा गंभीर इशारा. पंढरपुरात बोलताना मनोज जरांगेंची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवरती जहरी टीका. बाहुबलीतल्या खलनायक कालकेयसोबत जरांगेंकडनं चंद्रशेखर बावनकुळेंची तुलना, नवा वाद रंगण्याची शक्यता. जरांगेंच्या बावनकुळेंवरच्या टीकेनंतर परिणय फुकेंचं प्रत्युत्तर. खालच्या पातळीवरती टीका करणं टाळावं, संयमाने वागण्याचा परिणय फुकेंचा जरांगेंना सल्ला. रायगड पालकमंत्रीपदाचा निर्णय नाहीच. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंची वर्षावरती पाऊणतास खलबतं. 15 ऑगस्टचं ध्वजारोहण गोगावलेंच्या हस्ते, मात्र पालकमंत्रीपदाबाबत पेच कायम, सूत्रांची माहिती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या बैठकीला 6 खासदारांची दांडी. खासदारांकडून तक्रारींचा पाढा. खासदार प्रणिती शिंदेंबाबतही खासदारांची नाराजी. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील आमसभेमध्ये बसण्यावरनं वाद. शिंदे सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी. आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू असताना सभागृहामध्ये जोरदार राडा. मुंबईतल्या अंधेरी पूर्व परिसरातल्या पालिकेच्या रस्त्याच्या कामावरच्या दुर्लक्षामुळे वाहतूक पोलिसांनीच खड्डे भरले. वारंवार तक्रार करूनही पालिकेचं खड्ड्यांकडे दुर्लक्ष. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी इथे रस्त्याची जिल्हा प्रशासनाकडनं दखल. आमदार हिरामण खोसकर यांच्याकडनं पेगलवाडी रस्त्याची पाहणी. प्रशासनाला तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना. नाशिक जिल्ह्यातल्या पेगलवाडीतील शाळकरी मुलांची आदित्य ठाकरेंनी भेट घेतली. शाळकरी विद्यार्थ्यांचा खड्डेमय रस्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. खड्डे आणि चिखलातनं विद्यार्थ्यांची पायपीट. आदित्य ठाकरेंनी पोस्ट केला मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरवस्थेचा व्हिडिओ. भिवंडीजवळ असलेल्या खड्ड्यांचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंनी पोस्ट केला. ट्रिपल इंजिन सरकारची जादू म्हणत केली टीका. धुळे शहरातलं वीर सावरकर स्मारक ते जय हिंद जलतरण दरम्यानच्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं. पालिका आणि भारतीय जनता पक्षाचा आक्षेप. कंत्राटदारावरती कठोर कारवाईची मागणी. नंदुरबारमधल्या दुर्गम भागामध्ये रस्ते आणि पुलाची समस्या गंभीर. आजारी महिलेला बांबूच्या झोळीतून नेऊन नातेवाईकांची 8 किलोमीटर पायपीट. पिंपळखुटा ते वेहगी दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था समोर. गडचिरोलीमध्ये महाराष्ट्र छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या 930 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात. धानोरा शहराजवळील खड्डेमय दुरुस्तीची मागणी. यवतमाळच्या बोथबोडण इचोरी जांबाडी या रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप. 6 कोटी खर्च करूनही पहिल्याच पावसात रस्ता उखडला. ग्रामस्थांची ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी. हिंगोलीच्या कळमनुर इथल्या कांडली गावामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीचं काम आमदार संतोष बांगर यांनी पाडलं बंद. विरोधकांच्या पाठोपाठ सत्ताधारी आमदार सुद्धा शक्तीपीठाच्या विरोधात. गडचिरोलीच्या सर्पदंशानं 3 मुलींच्या मृत्यूचं प्रकरण. आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक. मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार आणि अधीक्षक भास्कर भोयर यांना अटक. सर्पदंशाच्या प्रकरणामध्ये 5 जणांविरुद्ध गुन्हे. गोंदिया जिल्ह्यातील आश्रमशाळांना अचानक भेटी. गडचिरोलीच्या जपतला इथल्या घटनेनंतर गोंदिया प्रकल्प अधिकारी ॲक्शन मोडवर. 23 पैकी 11 आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी बेडची सुविधा नसल्याची प्रकल्प अधिकाऱ्यांची माहिती. धाराशिवच्या कळंब उपजिल्हा रुग्णालयामध्ये नशेसाठी खोकल्याच्या औषधाचा वापर केल्याची माहिती. 4 महिन्यामध्ये 6,840 बाटल्यांचा खप. आजारी असल्याचा बहाणा करत तरुणांकडून खोकल्याच्या औषधाचा नशेसाठी वापर. मुंबईमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची डॉमिनोज, बर्गर किंग आणि स्टारबक्स, KFCच्या 104 आस्थापनांची तपासणी. 95 आस्थापनांना नोटिसा तर 3 परवाने रद्द. मुंबईमध्ये डॉमिनोजच्या आस्थापनांवरती FDAची धाड. बोरिवली घाटकोपरमधल्या आस्थापनांची तपासणी. घाटकोपरमधल्या आउटलेटचा परवाना रद्द. गोंदियातल्या 4 आयुर्वेदिक औषध उत्पादकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द. अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. तर कारवाईपूर्वी बजावली होती कारणा दाखवा नोटीस. औषध उत्पादन, कच्चा माल आणि चाचणी नोंदी उपलब्ध नसणं, औषधांच्या लेबलवरती चुकीचा उत्पादक दिनांक यासह विविध नोंदींमुळे कारवाई. यवतमाळमधल्या जिल्हा परिषदेच्या 2103 शाळांमध्ये पोषण आहार बंद. शाळकरी मुलांना घरून डबे आणण्याची वेळ. शाळांमध्ये धान्य नसल्यामुळे पोषण आहार बंद. शाळांमधल्या जंक फूडवरती बंदी तर कॅन्टीनवरही असेल सरकारची नजर.
देशामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्यातील कॅलरीज आणि साखरेचं प्रमाण निश्चित करण्यात आलंय. एनसीबीची मुंबई गुजरातमध्ये मोठी कारवाई. 15,018 कोडिन सिरप बाटल्या आणि 12,240 ट्रामाडोल गोळ्या आणि सुमारे 1 किलो चरस जप्त. आंतरराज्य ड्रग्ज तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश, दोघांना अटक. बनावट नोटांचा कारखाना नाशिक ग्रामीण पोलिसांकडून उद्ध्वस्त. त्र्यंबकेश्वर रोडवरच्या तळेगाव गावामध्ये एका बंगल्यामध्ये सुरू होता नोटा छापण्याचा अड्डा. लाखो रुपयांच्या बनावट नोटा छापण्याचं साहित्य आणि सामग्रीसह 5 जणांना अटक. विरार पूर्वेतल्या डीमार्ट परिसरामध्ये विनापरवाना पार्क केलेल्या लक्झरी बसेसवरती वाहतूक पोलिसांची कारवाई. 60 बसेसवरती दंडात्मक कारवाई आणि 1 लाख रुपयांचा दंड वसूल. रायगडच्या पेण रुग्णालयामध्ये निष्काळजीपणाचा आरोप. गर्भवती महिलेला प्रसूती कळा असताना डॉक्टरांचा हलगर्जीपणा. काम न केल्यामुळे डॉक्टर कृष्णा सोनावडेंकडून नर्सला मारहाण. डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल. कल्याण डोंबिवलीच्या आरोग्य विभागाची बाई रुक्मिणी रुग्णालयातील डॉक्टर संदीप पगार यांना कारणे दाखवा नोटीस. भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्याच्या आकड्यावरनं दिशाभूल केल्याचा आरोप. बीडच्या पिंपळनेरमध्ये पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवलं. कौटुंबिक वादातनं पतीनं उचललं टोकाचा पाऊल. उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यूपूर्वी पीडितेची पतीला जन्मठेप देण्याची मागणी. धुळे शहरामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला. आतापर्यंत तब्बल 50 रुग्ण पॉझिटिव्ह. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये रुग्णसंख्येमध्ये दुपटीने वाढ. नागरिकांमध्ये चिंता. मनपाकडे मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री अपुरी. फवारणीच्या कामावरती मर्यादा. नागपूरच्या अंबाझरी तलावातील जलपर्णी हटवण्याच्या महापालिकेच्या मोहिमेला मोठे यश. विविध कंपन्यांच्या CSR मदतीतनं यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने तलाव 98% जलपर्णी मुक्त. जलपर्णी रोखण्यासाठी गॅबियन बंधाराही उभारण्यात आला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती दुचाकीस्वारांची जीवघेणी स्टंटबाजी. व्हिडिओ व्हायरल. इतर वाहन चालकांच्या जीवालाही धोका. कारवाईची मागणी. नालासोपाऱ्यातल्या कळंब समुद्रकिनारी 4 चाकी गाडी वाळूच्या दलदलीमध्ये अडकली. स्थानिकांच्या मदतीने गाडी बाहेर काढायला यश. समुद्रकिनारी वाहन नेताना काळजी घेण्याचं आवाहन. विदर्भामध्ये गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड पडल्यामुळे तूट कायम. खरीपाच्या पिकांवरती परिणाम होण्याची भीती. विदर्भाची एकूण पर्जन्यमानातली तूट 13%वरती. अमरावतीमध्ये सर्वाधिक 26% तूट. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतात पाणी साचून सोयाबीन आणि कापूस पिकाचं मोठं नुकसान. दूरखेडा रस्त्यावरील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामामुळे पाण्याच्या नैसर्गिक निचरा होण्याची वाट बंद. पुराचं पाणी थेट शेतात शिरल्यामुळे नुकसान. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटामध्ये रस्त्याला मोठ्या भेगा. एसटीसह अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद. 100 मीटर खोल दरी असल्यामुळे रस्ता खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता. कावेरी नदीचं पाणी तमिळनाडूला सोडण्याच्या विरोधामध्ये बेळगावामध्ये नागरिकांचं लोटांगण घालून आंदोलन. पाणी सोडण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात नागरिकांचा संताप. नांदेडच्या मुखेडमधील चांदोळा गावामध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांचं आंदोलन. मोबाईल टॉवरवरती चढून तिरंगा फडकावत ग्रामस्थांची पाण्याची मागणी. झारखंड लोकसेवा आयोग परीक्षा घोटाळा प्रकरणी कोट्यावधी रुपयांची कमाई केल्याची आरोपी अभयची कबुली. 14 विद्यार्थ्यांकडून 3 कोटींपेक्षा जास्त रक्कम घेतल्याची माहिती. आरोपी अभयची CIDकडून कसून चौकशी सुरू. झारखंडच्या रांचीमधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज 20वा दिवस. जयपाल सिंग मुंडा स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांचं धरणं आंदोलन. मागण्या मान्य होईपर्यंत विद्यार्थी आंदोलनावर ठाम. दिल्लीत लाल किल्ल्यावरती स्वातंत्र्य दिनाची तयारी पूर्ण गणवेशात करण्यात आला परेडचा सराव. मुंबईमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर NCC कॅडेट्सकडनं भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन. हातामध्ये तिरंगा घेऊन NCC कॅडेट्सच्या या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग. देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमला परिसर. बीडच्या माजलगावामध्ये भाजपची भव्य मोटरसायकल तिरंगा रॅली. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅलीचं आयोजन. माजी खासदार प्रीतम मुंडेंसह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाड शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. शाळकरी विद्यार्थी, निवृत्त सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी दुमदुमलं महाड शहर. कोल्हापुरामध्ये भाजपच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन. नेत्यांसह कार्यकर्त्यांचा तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग. भारतीय कला, संगीत, नृत्य आणि रंगभूमी क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना पुरस्कार. राष्ट्रपतींकडून संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान.